हॅलो, आज आहे डे 41 ऑफ आवर 90 डेज चॅलेंज. तर उठल्या गेले सकाळी किचनमध्ये थोडासा चक्कर मारायला, बघावं काय काय राहिलेलं आहे काम, काय काय नाही. सो उठल्यानंतर पहिले किचनमध्ये गेले, केस वगैरे बांधले आणि घेतलं किचन झाडायला. कारण लग्न झाल्यानंतर पहिले आपली प्रायोरिटी हीच असते, किचन बघणे, कारण तिथूनच सुरुवात करत असतो आपण. आणि माझा डे असा स्टार्ट झाला. त्यानंतर म्हटलं जरा आजचा बाहेरच्या व्ह्यू थोडासा रेकॉर्ड करावा. काल पाऊस झाला होता, तर आज थोडंसं वातावरण वेगळंच होतं, म्हणून छान अशी बाहेर जाऊन क्लिप रेकॉर्ड केली. छान वाटत होतं. आणि मी माझ्या हस्बंडलाही रेकॉर्ड करायला सांगितलं होतं. म्हटलं त्यात मला पण घ्या, पण त्यांनी काय त्यामध्ये मला घेतलं नाही. सो इथून माझा असा डे स्टार्ट झाला. त्यानंतर ठेवलं मी सगळ्यांसाठी चहा आणि दूध वगैरे तापायला ठेवलं. आणि त्यानंतर सुरुवात केली स्वयंपाकाची. आज काळी भाजी करायची होती, जे आपण उन्हाळ्यात वडे वगैरे तोडतो ना, ती आज भाजी करायची होती. आणि सकाळी सगळं आवरल्यानंतर माझं आज परत पोट दुखत होतं, म्हणून परत हॉस्पिटलला जायचं होतं. सो मी आवरलं आणि गेलो. तिथे जाऊन पण खूप आळस येत होता, कारण काम आवरल्यानंतर झोपायची सवय. सो दुपारी मी बेबीला झोपी लावून हॉस्पिटलला गेले. आल्यापासून थोडी आजारीची, कारण 4 महिन्यानंतर आपण डिरेक्ट काम करतो, बॉडीची जास्त हालचाल होते, तर बॉडी पूर्ण स्टेटमध्ये यायला आय थिंक वेळ लागतो, त्यामुळे आजारी पडते सारखी. आणि मग दुपारी हॉस्पिटलला गेल्यानंतर म्हटलं थोडंसं खूप दिवसानंतर हस्बंडसोबत बाहेर आले, तर नाश्ता पण करूया. मग गेले एका स्वीटमध्ये आणि बसले व्हिडिओ रेकॉर्ड करत. त्यांना म्हटलं माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही येऊ नका, पण हाफ ते येतच होते. आणि नाश्त्यासाठी घेतली होती आज मी दाबेली. आज खाऊशी वाटली होती, म्हटलं दाबेली घेऊ. आणि त्यानंतर थोडेसे नूडल्स घेतले होते, व्हेज नूडल्स. आणि ते खाल्ल्यानंतर परत खाली आलो आणि म्हटलं स्वीट घ्यावं, पण म्हटलं नको, रोज रोज खूप स्वीट होते. सो इग्नोर केलं आणि बिल वगैरे पे केल्यानंतर निघालो. परत थोडंसं नोटबुक वगैरे सामान घ्यायचं होतं घरी, आणि मग ते सामान वगैरे घेतलं आणि निघालो. आणि संध्याकाळी घेतला चहा. थँक्यू फॉर वॉचिंग. सो भेटूया डे 42 मध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.